दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी या जातीसाठी आरक्षित असलेली पदे खुल्या संवर्गातून भरण्याच्या प्रक्रियेला विरोध करीत आज अखिल भारतीय वाल्मिकी महासभेतर्फे मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात लेखी तक्रार करण्यात आली। यावेळी वाल्मिकी समाजाच्या प्रतिनिधींनी बोलताना सांगितले की प्रशासनाने काढलेल्या जिल्हा रुग्णालय भरती प्रक्रियेत सुधारित शुद्धीपत्रक निर्गमित करावे, अन्यथा भरती प्रक्रियेबद्दल उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय। अखिल भारतीय वाल्मिकी महासभेचे प्रदेश महासचिव नागेश खंडारे यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याण भवन पासून मोर्चा निघाला। यावेळी विजय पवार, धनराज पवार, आनंद जावडेकर, लखन चांगरे, सुभाष हासकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी या जातीसाठी आरक्षण असल्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे स्वयंस्पष्ट निर्देश असतानाही काही पदे खुल्या संवर्गातून भरण्याची तयारी झाली आहे। या प्रक्रियेवर आक्षेप घेत अखिल भारतीय वाल्मिकी महासभेने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली। संबंधित पदांबाबत तातडीने सुधारित शुद्धीपत्रक निर्मिती करावे, अन्यथा उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।